जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. चला, जगत अध्यासाचा द्रष्टा कोण, हेच ना. मग तुम्हाला अधिष्ठानानं आधार याच्यातला फरक कळला का? मग जगाला आधार कोण आहे? आणि अधिष्ठान कोण आहे? आणि आधार कोण आहे? आणि दोघात फरक आहे. मग आता जगत अध्यासाचा द्रष्टा कोण आहे? हे जगत अध्यस्त आहे असं सांगितलं का नाही? जसं दोरीच्या अज्ञानानं दोरीवर सर्पाचा अध्यास होतो का नाही? मग सर्पाचा अध्यास झाला म्हणजे सर्प काय आहे? अध्यस्त आहे. तसं आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं आत्मस्वरूपावर जगाचा काय होतो? अध्यास होतो. म्हणजे दोरीवर सर्प जसा अध्यस्त आहे तसा आत्मस्वरूपावर हे जगत काय आहे? अध्यस्त आहे. मग आता शिष्य शंका काय करतो माहिती आहे का? शिष्य काय ह्याला कुठून काय खातो काय नाही हो, त्याला शंकाच लय येतात. तर तो म्हणतो गुरु महाराज, मग आता काय आहे, रज्जूवर सर्प जेवायला भासतो का नाही? त्यावेळेला रज्जू अधिष्ठान असते, सर्प भासलेला असतो, अध्यस्त असते. आणि अधिष्ठान आणि अध्यस्त याच्याहून वेगळा त्या सर्पाला पाहणारा असते. माणूस कोणीतरी एक व्यक्ती असतो का नाही? पाहणारा म्हणजे द्रष्टा. द्रष्टा शब्दाचा अर्थ काय? पाहणारा. हा त्या रज्जूनही आणि सर्पाहूनही काय असतो? वेगळा असतो, भिन्न असतो का नाही? मग आता ज्या वेळेला रज्जू व सर्पाचा अध्यास होतो त्यावेळेला रज्जू आणि सर्प या दोघांहूनही पृथक असणारा कोणीतरी एक द्रष्टा, एक चेतन मनुष्य असतो, त्याला सर्पाचा अध्यास होतो, आहे का नाही? आता तो सर्प पाहतो. पण आता हे झालं दृष्टांतात. पण आता सिद्धांतामध्ये असं आहे की तर अधिष्ठान आहे आत्मा आणि अध्यास झाला आहे जगाचा, म्हणजे जगत आहे अध्यस्त. मग आता या आत्मस्वरूपावर जगाचा झालेला अध्यास याला पाहणारा कोण आहे? म्हणजे याचा द्रष्टा कोण आहे? तुम्ही जर म्हणाल की आत्मा आहे, आत्माच काय आहे? द्रष्टा आहे, तर तुम्हाला तसं म्हणताच यायचं नाही. का? कारण दृष्टांतामध्ये रज्जूवर सर्प भासतो त्यावेळेला त्या सर्पाचा द्रष्टा म्हणजे सर्पाला पाहणारा त्या रज्जूहून आणि सर्पाहून वेगळा आहे का नाही? मग तसं आत्मस्वरूपावर जगाचा अध्यास झाला म्हटल्यानंतर आत्मस्वरूपावर जगाचा अध्यास पाहणारा, जगाला पाहणारा कोणीतरी आत्मस्वरूपाहून आणि त्या जगाहून वेगळा पाहिजे कोणतरी. मग तो कोण आहे? अलग लक्षामध्ये. मग आता त्याचं उत्तर सांगतात श्रीगुरू. सांगून दे का उत्तर? का अगोदर शंका घ्यायची वाचून? शंका घ्यायची बघा. चला, आता मनात अशी शंका येते की रज्जू सर्प दृष्टांतामध्ये स्थूल दृष्टीनं रज्जू आधार आहे आणि त्यावर अनिर्वचनीय उत्पन्न झालेला मिथ्या सर्प आणि त्याला पाहणारा कोणीतरी एक मनुष्य, असे 3 पदार्थ असतात का नाही? ज्यावेळेला अध्यास घडतो त्यावेळेला रज्जू सर्पाच्या दृष्टांत असतात 3 जण असतात का नाही? रज्जू असते आधार असलेली, अध्यस्त असलेला सर्प असतो आणि त्याला पाहणारा कोणीतरी काय असतो? एक मनुष्य असतो, द्रष्टा कोणीतरी असतो. असे 3 पदार्थ असतात. आता हे झालं दृष्टांतात. पण आता दाष्टांत म्हणजे ज्याच्याकरता दृष्टांत सांगितलं त्याला दाष्टांत म्हणतात. काय? दृष्टांत ज्याच्यासाठी दिलेला असतो, ज्या सिद्धांतासाठी, त्याला काय म्हणतात? दाष्टांत. दाष्टांतात आत्म्याचं सद्रूप आधार आहे. आत्मा हा काय आहे? सद्रूपानं आधार आहे. आणि त्यावर उत्पन्न झालेलं मिथ्या जगत हे 2 पदार्थ दिसतात. आत्मा आहे आणि त्याच्यावर भासलेलं जगत, असे 2 पदार्थ दिसतात. पण जगताला पाहणारा कोण आहे सांगा बघा? आत्मा पाहणारा आहे म्हणावा, तो तर आधार आहे. तो काय आहे? आधार आहे, तो पाहणारा नाही. तेव्हा या मिथ्या जगताला पाहणारा कोण समजावा? ते कृपा करून तुम्ही काय करा सांगा. आम्ही कळलं का? आता नाही, आता बी नाही कळलं.
आता मागचा विषय संपला की आता नवीन लागला की आता आत्म्यावर जगाचा अध्यास झाला आहे. जसा रज्जू व सर्पाचा अध्यास होतो, मग रज्जू व सर्पाचा अध्यास झाल्यानंतर एक रज्जू असते, एक सर्प असतो आणि पाहणारा एक असतो, अशी 3 वस्तू असतात. तसं आत्म्यावर जगाचा अध्यास झाला म्हटल्यानंतर एक आत्मा आहे आणि एक जगत आहे. आधार असलेला आत्मा आणि त्याच्यावर भासलेलं जगत, 2 वस्तू. तिसरा पाहणारा कोण आहे अशी शंका केली. बरोबर आहे का नाही? मग आत्माच आहे म्हणा की, आत्मा म्हणता येत नाही हो, आत्मा तर आधार आहे की. आत्मा तर काय आधार आहे. तो पाहणारा कसं काय म्हणायचं, त्याला द्रष्टा कसं काय म्हणायचं, अशी शंका केली त्यानं. ते कृपा करून मला तुम्ही सांगा असं शिष्य म्हणतो. मग आता सद्गुरू महाराज त्याच्या प्रश्नाचं उत्तर सांगतात. उभे कुणीकडे डोकं लावतो नको, कुणीकडे डोकं लावतो. अगं बाबा, इथं रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये ऐका, रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये 3 वस्तू आहेत. एक रज्जू, सर्प आणि त्या सर्पाला पाहणारे कोणीतरी चेतन मनुष्य आहे का नाही. तिथं तिसरा मानावा लागतो. त्याचं कारण आहे का, कारण ती आधार असणारी जी रज्जू आहे ती जड आहे, ती काय पाहू शकत नाही. सर्पाला पाहू शकते का, पाहू शकत नाही. म्हणून त्या सर्पाला कोणीतरी पाहणारा चेतन तिसरा मनुष्य मानावा लागतो. पण इथं ते दृष्टांतात झालं, चेतन तिसरा मनुष्य मानावा लागतो. पण काय, पण इथं सिद्धांतामध्ये म्हणजे दृष्टांतामध्ये आधार असलेला जो आत्मा आहे तो चेतन आहे ना, तो काही जड नाही. तो कसा आहे, चेतन आहे. म्हणून त्याच्यावर भासलेलं जे जगत आहे त्या जगाला पाहण्याकरता तो स्वतः समर्थ आहे ना. त्या आद्यासाला पाहण्यासाठी, जगाला पाहण्यासाठी पुन्हा अजून एक दुसरा कोणीतरी असावं लागतं. त्याची कल्पना करायची काय गरज आहे, मानायची काय गरज आहे, हाय गरज काय मानायची, हां काही गरज नाही त्याची मानायची. का, कारण त्या जगाला अधिष्ठान असलेला किंवा आधार असलेला जो आत्मा आहे तो स्वतः चेतन आहे. चेतन असल्यामुळे तो पाहू शकतो ना, का नाही पाहू शकत. म्हणून जगाला आधार आत्माच आहे अलक्ष्यामध्ये, आणि जगाचा द्रष्टासुद्धा कोण आहे, आत्माच आहे. कारण तो चेतन आहे, पाहू शकतो तो. उदाहरण सांगतात त्याच्यासाठी एखादं. समजा एक खोली आहे, आपली ही खोली जशी तशी मृदंगाची, टाळाची मृदंगाची खोली, आणि त्या खोलीमध्ये असा एक मृदंग ठेवलेला आहे आणि मृदंगावर असा वरून एक भितडाचा खडा पडला. मग भितडाचा खडा त्या मृदंगावर पडल्यानंतर त्या मृदंगातून काय निघतो, ध्वनी निघतो का नाही, आवाज निघतो का नाही. मग आता भितडाचा खडा पडल्यानंतर तो ध्वनी ऐकायला तिथं कोण आहे. मग तो ऐकण्यासाठी, ऐकणं हे काम घडण्यासाठी, ऐकणं ही क्रिया घडण्यासाठी, हा व्यवहार घडण्यासाठी तिथं कोणीतरी चेतन असावं लागतो का नाही. कारण पडलेला खडा बी जड आहे, ज्याच्यावर पडला आणि ज्याच्यातून ध्वनी निघाला तो मृदंगसुद्धा कसा आहे, जडच आहे. म्हणून तिथं कोणीतरी चेतन मनुष्य ऐकण्यासाठी पाहिजे. तो असला तर ती ऐकण्याचा व्यवहार होईल, नसतं मग ती पडला काय आणि काय ती कोणाला कळणार बी नाही. पण ऐकणं हा व्यवहार घडण्यासाठी मृदंगावर खडा पडला आणि त्याचा आलेला ध्वनी, निर्माण झालेला ध्वनी तो ऐकण्यासाठी कुणीतरी चेतन मनुष्य असावं लागतो का नाही, असावं लागतो का नाही. त्याशिवाय तो ऐकणं व्यवहार घडतच नाही. बरोबर आहे. पण आता त्याच खोलीमध्ये एक जण असा आपल्या परशासारखा असा गायन करत बसलाय. सा रे ग म प ध नि सा. असं गायन करतोय तो. आणि मग तो गायन करत असताना त्याच्या कंठातून निघालेला जो ध्वनी, जो सूर असतो, जो स्वर असतो, ते जे गायन असतं, ते गायन ऐकायला कोणतं पाहिजे का नाही माणूस तिथं, पाहिजे का नाही कोणी, का नाही पाहिजे. जसं मृदंगावरचा ध्वनी पडल्यानंतर, मृदंगावर खडा पडल्यानंतर जो ध्वनी निघतो, तो ध्वनी ऐकण्यासाठी कोणतं काय पाहिजे, एक मनुष्य पाहिजे. तसं ते परशाने गायन केलेलं ते ऐकण्यासाठी कोणतं पाहिजे का नाही, काय नाही का. हां तो स्वतः ऐकू शकतो, दुसऱ्याची काय गरज आहे, तो ऐकू शकत नाही काय. त्यानं केलेलं गायन त्याला ऐकू येत नाही काय,
त्यानं ते गायन त्याला ऐकू येतं ना. म्हणजे तो स्वतः ऐकू शकतो. त्यानं केलेलं गायन ते ऐकण्याचा व्यवहार घडण्यासाठी दुसऱ्या कोणत्या चेतन माणसाची गरज नाही आहे. कारण तो स्वतः चेतन आहे ना. तो स्वतः चेतन असल्यामुळं तो ते गायन ऐकू शकतो, ऐकण्याचा व्यवहार घडू शकतो. घडू शकतो की नाही. तसं बघा, मृदंगावर खडा पडला, त्याच्यातून निघलेला ध्वनी तो ऐकण्यासाठी कुणीतरी तिसरा लागतो. पण एखादा मनुष्य बंद खोलीमध्ये गायन करत असताना त्यानं केलेलं गायन ऐकण्यासाठी पुन्हा दुसऱ्या कोणाची गरज नाही. त्याचं गायन तोच ऐकू शकतो, कारण तो स्वतः कसा आहे, चेतन आहे. गायन त्याचंच आहे आणि तोच ऐकू शकतो. तसं आत्मा हा चेतन असल्यामुळं त्याच्यावर झालेला जगाचा जो अध्यास आहे त्या अध्यासाला पाहण्यासाठी तो स्वतः चेतन असल्यामुळं कसा आहे, तो समर्थ आहे. म्हणून जगाचा द्रष्टाही आत्माच आहे. जगाला आधारही आत्माच आहे, जगाला अधिष्ठानही आत्माच आहे आणि जगाचा द्रष्टासुद्धा कोण आहे, आत्माच आहे. कळलं का. जगाचा द्रष्टाही आत्माच आहे. बघा, सर्व जगत मिथ्या असून आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे आणि जगत पाहणारा तोही आत्माच आहे. सगळं जगत आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे आणि जगाला पाहणारा सुद्धा कोण आहे, आत्माच आहे. आता प्रथम तुझ्या समजुतीकरता कल्पिताचं अधिष्ठान जड व चेतन असं दोन प्रकारचं असतं आम्ही म्हणतो. ज्या कल्पित वस्तू असतात त्या कल्पित वस्तूला जे अधिष्ठान असतं ते दोन प्रकारचं असतं. कधी कधी जड अधिष्ठान असतं आणि कधी कधी काय असतं, चेतन अधिष्ठान असतं. अरे आज तसं अधिष्ठान चेतनच असतं, पण व्यावहारिक दृष्टीनं, स्थूल दृष्टीनं, कसल्या दृष्टीनं, स्थूल दृष्टीनं सर्पाला अधिष्ठान कोण आहे, रज्जू, आणि ती जड आहे. म्हणजे कल्पित वस्तूचं अधिष्ठान कधी कधी कसं असतं, जड असतं स्थूल दृष्टीनं. आणि जर सूक्ष्म विचार केला तर मग सगळ्याच ह्याला अधिष्ठान कोण आहे, चेतनच असतं. आणि लक्षामध्ये. पण स्थूल दृष्टीनं अधिष्ठानाचे दोन प्रकार. कल्पित असणाऱ्या पदार्थाचं अधिष्ठान कधी कधी जड असतं आणि कधी चेतन असतं. आता ज्या ठिकाणी जड अधिष्ठान असतं म्हणजे रज्जूसारखं, त्या ठिकाणी द्रष्टा म्हणजे पाहणारा दुसरा चेतन असावा लागतो. बरोबर आहे. दुसरा काय असावा लागतो, चेतन द्रष्टा असावा लागतो. आणि ज्या ठिकाणी अधिष्ठान चेतन असतं, अधिष्ठान कसं असतं, अधिष्ठानच चेतन असतं, त्या ठिकाणी द्रष्टा दुसरा असावा लागत नाही. ते चेतन अधिष्ठान द्रष्टा असतं. ज्याप्रमाणे स्वप्नाचं अधिष्ठान साक्षी चैतन्य. ऐका, स्वप्न आपल्याला दिसतं की नाही, स्वप्न किती पदार्थ दिसतात, बाबा 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 बाबा, अख्खं लग्नच दिसतंय. नवरा नवरी, लांडगा लांडगी, करवाला करवली म्हणते ना, सगळं वराड, ते डीजे पुढं नाचणारे, हे सगळं लग्नात दिसतंय. आपलं काय स्वप्नात दिसतंय, लग्न सगळं दिसतंय की ना सगळे. मग मला सांगा, ह्या सगळ्या पदार्थाला अधिष्ठान कोण असते, साक्षी. कोण असते, साक्षी चैतन्य. आणि त्याला द्रष्टा तरी कोण असते, तोच असते. बघा, ते चेतन अधिष्ठानच कुठे गेलं रे. हां, ज्याप्रमाणे स्वप्नाचं अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे आणि अविद्या वृत्तीच्या द्वारा द्रष्टाही तोच आहे. दुसरा दृष्टांत जाऊ द्या, आता स्वप्नाचा दुसरा दृष्टांत अजून एक. जड मृदंगावर एखादा खडा पडला तर त्यापासून उत्पन्न होणाऱ्या ध्वनीला ऐकणारा कोणीतरी चेतन मनुष्य लागतो. परंतु चेतन मनुष्य जर गाऊ लागला, चेतन माणूसच काय करायला लागला, गायन करायला लागला, तर त्या चेतन पुरुषाच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या गाण्यास तोच चेतन असल्यामुळं तो काय करतो, ऐकू शकतो. त्याला अन्य चेतन पुरुषाची आवश्यकता असतेच असं नाही. मग त्याप्रमाणे चैतन्यरूप आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या मिथ्या जगताला पाहणारा अंतःकरण वृत्तीद्वारा किंवा अविद्यावृत्तीद्वारा आत्माच आहे. कोण्या जगाला पाहणारा, आत्माच. आणि तो अंतःकरण वृत्तीनं किंवा कधी अविद्यावृत्तीनं पाहत असतो. पण ही दोन अधिष्ठानाची कल्पना जी सांगितली की ना तुला, जड अधिष्ठान आणि चेतन अधिष्ठान, ही जी कल्पना सांगितली ना तुला, ही कल्पना तुझ्या समजुतीकरता सांगितली.
कशाकरता सांगितली? तुझ्या समजुतीकरता. वास्तविक सिद्धांत मतात तर सर्पालासुद्धा साक्षी चैतन्यच अधिष्ठान असून अविद्यावृत्तीद्वारा तोच काय आहे? द्रष्टा आहे. मग त्याचप्रमाणे सर्व कल्पित जगताचं अधिष्ठान तुझा आत्मा असून द्रष्टासुद्धा कोण आहे? तोच अशा प्रकारचा आहे. सगळं कल्पित जगत आणि त्या जगाला अधिष्ठानही आत्माच आहे आणि द्रष्टासुद्धा आत्माच आहे. बरं, अशा रीतीनं तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या प्रतीत होत आहे. त्या प्रश्नाचं उत्तर, माझं दुःख घालवा, माझा संसार घालवा म्हणत होता ना. अरे तुझ्या ठिकाणी संसार दुःख नाहीच आहे. खोटं 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 वाटतं, ती मिथ्या प्रतीत येते. ते सगळं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख मिथ्या प्रतीत होतं. असं असताना त्याच्या निवृत्तीची तुला इच्छा काय म्हणून व्हावी? जसा कोणी मंत्राने एखाद्याला शत्रू त्याला दाखविला तर तू त्याला मिथ्या समजून त्या शत्रूच्या नाशाची इच्छा करीत नाही. त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी वासणाऱ्या मिथ्या संसाराच्या निवृत्तीची इच्छा तुला होऊ नये. कोणी एखादा मांत्रिक त्यानं मंत्रानं त्याला खोटा शत्रू दाखवला, मग खोटा शत्रू दाखवला. असा खोटा शत्रू दाखवल्यानंतर त्याला मारायची इच्छा होते का? त्याला होत नाही. त्याला माहिती असते हे खोटा आहे म्हणून. तसं हा सगळा संसार खोटा आहे, मिथ्या आहे, म्हणून तुलासुद्धा याच्या नाशाची तुला इच्छा होऊ नये. मिथ्या जगत प्रतीतीच्या निवृत्तीचा उपाय. मग आता हे जे मिथ्या जगत आहे, हे सगळं जगत कसं आहे? मिथ्या आहे, भासलेलं आहे. रज्जू सर्प जसा भासावा तसं हे भासलेलं आहे. मग आता या जगताची जी प्रतीती येते ती प्रतीतीची निवृत्ती झाली पाहिजे. त्यासाठी उपाय काय करावा ते आता शिष्य विचारतोय. बघा शिष्य काय म्हणतोय. जगताविषयी मिथ्यात्व निश्चय जरी झाला तरी जोपर्यंत त्याची प्रतीती येते तोपर्यंत दुःख निवृत्त होत नाही. जसं स्वप्न मिथ्या आहे असं ठाऊक असूनसुद्धा ज्याला भयानक स्वप्ने पडूच नाही असं वाटतं, तो त्याच्या निवृत्तीकरता जपादी साधनही करतो. त्याप्रमाणे हा दुःखरूपी जगत आभास मला होऊच नाही असं वाटतं, म्हणून संसार निवृत्तीची इच्छा मला होते. याला काहीतरी उपाय सांगावा अशी माझी काय आहे? प्रार्थना आहे. नाही कळलं का तुम्हाला? कळलं? बघा शंका अशी केली शिष्यानं, महाराज जगाचा जरी मिथ्या निश्चय केला, जगत मिथ्या आहे हे जरी कळलं तरीसुद्धा जोपर्यंत आपल्याला जगत दिसतंय तोपर्यंत दुःख होणारच आहे. समजा आपण निश्चय केला की हे जगत कसं आहे? मिथ्या आहे, खोटं आहे सगळं, पण जोपर्यंत दिसतंय तोपर्यंत दुःख तर होणारच आहे का ना? दुःखाची प्रतीती येणारच आहे ना. म्हणून आपलं दुःखच निवृत्त व्हावं त्याच्यासाठी मिथ्या असणारं जगत ते दिसलंच नाही पाहिजे. काय ते काय नाही झालं पाहिजे? दिसलंच नाही पाहिजे. त्यासाठी काही उपाय सांगा. जसं स्वप्न मिथ्या असं ठाऊक असूनसुद्धा, स्वप्न कसं आहे? मिथ्या आहे, पण ज्याला स्वप्न दिसतं त्याला दुःख होतच का नाही? समजा एखाद्याला भूताची स्वप्न पडतात, भीतीदायक स्वप्न पडतात, आणि जागं झाल्यावर सुद्धा त्याला ते दुःख होतंच. आता कळलं आहे त्याला हे खोटं असते स्वप्नातलं सगळं, पण तरी स्वतःची अंतःकरणाची भीती जाते का? भीती जात नाही. म्हणून स्वप्न मिथ्याच आहे, पण तरीसुद्धा त्याची भीती वाटते, त्याचं दुःख होतं. म्हणून ते तसे वाईट स्वप्न पडू नये, भयंकर स्वप्न पडू नये म्हणून लोक साधना करतात, मंत्राचा जप करतात, अमक्या बाबाकडे जातात, ते बाबा काहीतरी देतात. मग अशा उपाय केले जातात का नाही? मग तसं जोपर्यंत या जगताची प्रतीती येते, आपण या जगताचा मिथ्यात्व निश्चय जरी केला, पण जोपर्यंत प्रतीती येते तोपर्यंत आपलं दुःख होणारच आहे. आणि दुःख निवृत्त हो म्हणून मी तुम्हाला प्रार्थना केली होती. म्हणून दुःखच होऊ नये यासाठी जगताची प्रतीतीच आली नाही पाहिजे, आणि जगाची प्रतीती येऊच नाही याच्यासाठी मला काहीतरी तुम्ही काय सांगा? उपाय सांगा. जसं स्वप्न मिथ्या असं ठाऊक असूनसुद्धा ज्याला भयानक स्वप्न पडूच नाहीत असं वाटतं, तो त्याच्या निवृत्तीकरता जपादी साधनं करतो. त्याप्रमाणे दुःखरूपी जगत आभास मला होऊच नाही असं वाटतं. मला हे दुःखरूप जगत आहे ना सगळं, त्याची प्रतीतीच मला होऊ नये असं वाटतं आहे. म्हणून संसार निवृत्तीची इच्छा मला होते. याला काहीतरी तुम्ही काय सांगावा? उपाय सांगावा अशी प्रार्थना शिष्यानं केली. आणि मग आता अशी प्रार्थना केल्यावर श्रीगुरू म्हणतात, हे बघे ते जप करण्यापेक्षा आणि तप करण्यापेक्षा आणि असं काहीतरी उपाय करायचा आणि स्वप्न पडू नये म्हणून ते काहीतरी असं उपाय करण्यापेक्षा सगळ्यात चांगला उपाय सांगतो तुला. ज्याला स्वप्नच पडू नये वाटतं ना, मग त्यानं झोपायचंच नाही.
सगळ्यात उत्तम उपाय का नाही तो? त्यानं काय करायचं नाही, झोपायचंच नाही. झोपलं की स्वप्न पडतंय, त्याच्याकरता झोपायचंच नाही. झोपलं नाही तर स्वप्न पडेल का? पडणार नाही. हा सगळ्यात अत्यंत सोपा उपाय आहे, रामबाण उपाय आहे. त्यानं झोपायचंच नाही. तसं ज्याला जगताचं स्वप्न प्रतीला येऊ नये असं वाटतंय, त्यानं झोपायचंच नाही अज्ञानाच्या निद्रेत. त्यानं सतत मी ब्रह्म आहे अशी जागृती ठेवायची. समजते का? मग त्याला स्वप्न पडणारच नाही, त्याला जगत दिसणार नाही, सगळं ब्रह्म दिसत. बघा, ज्याला भयानक स्वप्न पडू नयेत असं वाटत असेल त्यानं नेहमी जागं राहावं. हा जपादिकापेक्षा सुद्धा एक उत्तम उपाय आहे. मग त्याप्रमाणे ज्याला जगतादी संसार दिसूच नाही असं वाटत असेल त्यानं आपल्या ब्रह्मरूप आत्मज्ञानाची जागृती नित्य ठेवावी. आणि हे साधन आम्ही तुला पूर्वीच सांगितलेलं आहे. तो ब्रह्म आहेस असा तुला उपदेश केला, त्या वाक्यातील शब्दशक्तीनेच मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असं बोध तुला उत्पन्न झाला पाहिजे. आणि मी तुला मागं सांगितलं होतं तू ब्रह्म आहे म्हणून, आणि त्या वाक्यातल्या शब्दशक्तीनं तुला मी ब्रह्म आहे असं काय व्हायला पाहिजे, बोध व्हायला पाहिजे. पण तुला काही बोधच होत नाही. तू काय असं काय तू बोध धारणच करत नाही, तू वांजच आहे का नाही? तुला गर्भच धारणा होत नाही त्या बोधाची. आणि त्याच दृढबोधानं संसाराची प्रतीती नष्ट होते. आणि तसा बोध झाला, मी ब्रह्म आहे असा बोध तो दृढ झाला की त्याच बोधानं संसाराची काय होईल, प्रतीती नष्ट होईल किंवा नष्ट होते. निर्विकल्प समाधी साध्य झालेल्या पुरुषाला याचा अनुभव असतो. जो महात्मा निर्विकल्प समाधीमध्ये जाऊन पोहोचला, निर्विकल्प समाधीची स्थिती ज्याला प्राप्त झाली, त्याला या गोष्टीचा काय असतो, अनुभव असतो. असो, संसार दुःख निवृत्तीला या वाचून दुसरा उपायच नाही. संसाराचं दुःख घालवायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय हाच आहे, म्हणजे याच्याशिवाय दुसरा उपायच नाही. मी ब्रह्म आहे हा बोध दूर करणे. असं सर्व थोर ऋषी मुनी व साक्षात वेद आपल्या स्वमुखानं सांगत आहे. ओम शांती शांती शांती. कुंडली कवरधर विठ्ठल.